हरिओम. आत्माराम त्यागनिरूपण भाग 12. 10व्या ओवीत आम्हाला समर्थ सांगतात सद्गुरूंच्या कृपेचं महात्म्य, की माझे सद्गुरू कृपेचे बळ मज माझी साठवले तुंबळ, तेणे बळे स्वानंद जळ हे लावू लागे. 11व्या ओवीत आता नमस्कारीन राम, जो योगी यांचे निजधाम, विश्रांती पावे विश्राम जय ठाई. आता 12व्या ओवीमध्ये बघा, जो नाव रूपा वेगळा, जो नाव रूपा वेगळा, जो ये मायेहून वेगळा अर्थात निराळा, जेथे जाणीवेची कळा सर्वथा न चले. म्हणजे समर्थ काय सांगतायत, की हा जो राम आहे त्याची मूर्ती आहे. आता राम म्हणलं की आमच्या डोळ्यासमोर काय काय येतं, की त्याच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे, डोक्यावर मुकुट आहे, पाठीवर बाणांचा भाता आहे, एकीकडे सीता आहे. मग आता लक्ष्मण, हनुमान वगैरे हे सगळं जे आहे ते माझ्या चर्मचक्षूच्या आणि अंतरचक्षूच्या समाधानासाठी आहे. मुळात याला काही आकारच नाही ना. जसं कुणी विचारलं की प्रोटीन्सचा आकार सांगा, तर कसा सांगता येईल? आता बाकी इतर पदार्थ म्हणलं तर आम्हाला लक्षात येतात, की बाबा करंजी कशी आहे, अनारसा कसा आहे, आपले ग्रामीण भागातले म्हणलं तर शेंगुळे कसे आहेत, त्याचा आकार सांगता येईल. पण प्रोटीन्सचा आकार कोणता आहे? नाही, त्याला आकारच नाही. तसं हे ब्रह्म आहे, त्याला आकार नाही. मग आकार नाही म्हणजे मग ते नाही आहे का? नाही. पण हे ब्रह्म जेव्हा स्वीकारायचं असतं, घ्यायचं असतं, तेव्हा आकाराशिवाय घेता येत नाही ना. मग प्रोटीनला आकार नाही म्हणजे काय? बोलाचीच कढी, बोलाचाच भात, जेवून या तृप्त कोण झाला, असंच म्हणावं लागेल ना. पण तसं नाही. प्रोटीन्सना जर आकार नाही तर प्रोटीन्स कसे घेता येईल असं म्हणण्यात अर्थ नसतो. काही असे नाठाळ म्हणजे आता ज्यांना मुद्दामच फक्त वाद करायचा आहे ते विचारतात, अहो तुमच्या बोलण्यातच बोलणं नाही. आता ते कसं? तर आकार नाही म्हणता मग मूर्तीची पूजा कशी करता? आता अशांना विचारलं पाहिजे की बाबा अरे सोन्याचा आकार सांग. सोन्याला आकार आहे का? नाही. मग दागिने कशाला घालतो? सोन्याला आकार नाही, पण आकाराशिवाय सोनं राहू शकत नाही. तसं ब्रह्माला आकार नाही, पण आकाराशिवाय ब्रह्म समजू शकत नाही. समजून घेण्यासाठी या ब्रह्माला सगुण रूपामध्ये आणावं लागतं. आणि सगुण रूपामध्ये आणलं तर मग आम्हाला भक्ती करणं सोपं जातं. एकदा काय झालं, एका माणसाने नवीन भक्ती करायला लागला. आता त्याला माहिती होतं, अरे रामाची मूर्ती फार पावतो राम वगैरे वगैरे, शेवटी पण रामच म्हणल्या जातो, म्हणून मग आपण काय करू म्हणे, रामाची पूजा करू. त्यांनी मूर्ती आणली, रोज पूजा करायचा. मग काय नैवेद्य, फूल, हे ते सगळं करायचं, आरती करणं, उदबत्ती ओवाळणं सगळं करायचं. पण आता 6 महिने झाले त्याच्यामध्ये काहीच फरक पडला नाही. तो म्हणाला, काही सांगतात म्हणे लोक, काय अर्थ आहे का लोकांच्या म्हणण्याला? या रामात खरा रामच नाही आहे म्हणे, काय उपयोग आहे याची पूजा करून? आता म्हणे आपण देवच बदलून टाकू. म्हणून मग तो बाजारात गेला, तर त्यांनी कृष्णाची मूर्ती आणली. मग तो राम उचलून कोपऱ्यात ठेवला आणि तिथे कृष्ण ठेवला. आता त्यांनी काय केलं, मग त्या छान मूर्तीची पूजा केली, त्याला वस्त्र घातले, मग वस्त्रमाळ घातली, हळद कुंकू गुलाल वगैरे सगळं झालं, फुलं वाहिली आणि आता उदबत्ती ओवाळायला घेतली. उदबत्ती पेटवली आणि त्याच्या लक्षात आलं की अरे शेजारी रामाची मूर्ती आहे. तो म्हणाला, या रामाने 6 महिन्यापासून याची पूजा करून काहीच मला प्राप्त करून दिलं नाही, याला उदबत्तीचा वास घ्यायचा अधिकार नाही. आणि मग त्याने ती उदबत्ती ओवाळायची राहू दिली. आधी उठला, त्या रामाच्या मूर्तीच्या नाकात कापसाचे बोळे कोंबले आणि इकडे येऊन उदबत्ती ओवाळणार, नमस्कार करणार, तितक्यात मूर्तीतून आवाज आला, भक्ता मी तुझ्यावर प्रसन्न आहे,
काय पाहिजे ते माग. तो म्हणाला, हां काय पॉवरफुल मूर्ती आहे म्हणे ही कृष्णाची, आणलीच, पूजाच अजून पूर्णच झाली नाही, उठलो पण नाही म्हणे मी इथून, की लगेच मूर्ती पावली मला आणि प्रसन्न आहे म्हणे, काय पाहिजे ते माग. पण त्याने शांतपणे विचार केला. हा आवाज समोरून नाही आला, पण हा आवाज कुठून आला? कोपऱ्यातून आला. मग तो उठला, रामाच्या मूर्तीजवळ गेला आणि म्हणाला, का रे रामा, एवढं 6 महिने तुझी पूजा केली, काही पावला नाही म्हणे, आता कृष्णाची मूर्ती ठेवली की लगे तू ताबडतोब पावला, असं कसं काय पावला रे? तेव्हा राम त्याला म्हणाला, भल्या माणसा, आत्तापर्यंत तू मला मूर्ती म्हणून पूजा करत होता, पण आज तुझ्या लक्षात आलं की या रामाला उदबत्तीचा वास घेण्याचा अधिकार नाही आहे, म्हणजे याच्यामध्ये चैतन्य आहे हे तू मान्य केलंस. आणि जेव्हा चैतन्य तू पाहायला गेला तेव्हा ती मूर्ती राहत नाही, तर ते ब्रह्म प्राप्त होतं. आणि म्हणूनच श्रीराम म्हणलं. पण श्रीराम जेव्हा तुम्हाला पाहायचा असेल तेव्हा ती मूर्ती नाही, ते चित्र नाही, त्याच्या माध्यमात जे समजावून घ्यायचं आहे ते पुन्हा तेच आहे. ओम नमोजी आद्या. आता तिथे गणपतीच्या रूपात सांगितलं आणि इथे रामाच्या रूपात सांगितलं. जो नाव रूपा वेगळा, जो ये मायेहून निराळा, जेथे जाणीवेची कळा, सर्वथा न चले. कारण च आणि च याचा खूप फरक पडतो, म्हणून सर्वथा न चले. प्रत्येक माणसामध्ये जाणण्याचं सामर्थ्य आहे हे निश्चित, पण माणूस मुळातच नश्वर आहे, त्यामुळं त्याच्या शक्तीलाही मर्यादा येते, म्हणून त्या अनंत रूपाला जाणू शकत नाही. हेच आम्हाला समर्थ सांगतात या 12व्या ओवीतून. जो नावरूपा वेगळा, जो ये मायेहून निराळा, जेथे जाणीवेची कळा, सर्वथा न चले. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.